आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता थेट भारतातील लघु उद्योगांवर उमटू लागलेले आहेत। युद्धाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्यानं पिंपरी चिंचवड औद्योगिक पट्ट्यातील सुमारे 7,500 कंपन्या संकटात सापडल्या आहेत। यामुळे उत्पादनामध्ये मोठी घट झालेली आहे आणि कोट्यावधींच्या उलाढालीला ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये एकूण 15,000 लघु उद्योग आहेत। त्यापैकी निम्म्या कंपन्यांना गॅस टंचाईची झळ बसलेली आहे। अनेक कंपन्यांकडील गॅसचा साठा आजच संपलेला आहे, तर इतरांकडे अवघे 4 ते 5 दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे। दरम्यान जर ही परिस्थिती कायम राहिली तर 7,500 कंपन्यांच्या नुकसानीचा आकडा कोट्यावधींच्या घरात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे। 4 दिवस व्यावसायिक गॅस वितरण पूर्णपणे बंद आहे आणि ते वितरण बंद असल्यामुळे आम्हाला व्यावसायिक गॅस मिळत नाही आणि आमच्याकडची परिस्थिती अशी की आमच्याकडे कालपासून सिलेंडर पूर्णपणे संपलेले आहेत, नवीन सिलेंडर मिळत नाही। त्यामुळे काम आमचं ठप्प होण्याची परिस्थिती आली। त्यातूनही आम्ही आमच्याकडे प्लाझ्मा मशीनची सोय केली असल्यामुळे थोड्याफार प्रमाणात आमच्याकडे काम चालू आहे, परंतु ते काम निम्म्यावर आलेलं आहे। जे बाहेर देशामध्ये खास करून आखाती देशामध्ये जे ऑटो स्पेअर पार्ट पाठवले जातात किंवा ऑटोमोबाईल इंडस्ट्री संदर्भातली ज्या उत्पादने पाठवले जातात त्या उत्पादनाच्या एकंदरीत निर्मितीला गती तिची खुंटली आहे आणि म्हणून या सगळ्यांना चिंता वाटते। खरं तर युद्ध जे आहे ते आखाती देशात चाललंय, परंतु त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील किंवा भोगतोय आपण। काय नक्की होतंय? 100% होत आहे। कारण आता काय झालं की एक्सपोर्टसाठी आपण काही मटेरियल पाठवायचं ठरवलं तर पूर्वीची ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट, इन्शुरन्स कॉस्ट याच्यावरती इनडायरेक्टली एवढा इम्पॅक्ट आलाय की आता एक्सपोर्ट करणं अवघड झालंय। ऑलरेडी आपण कसं सर्वाइव्ह करायचं याच्यावर विषय चालला होता। आता ऑल ऑफ अ सडन आता हे गॅसचं जे काही कॉस्ट वाढली आहे त्या कॉस्टमुळे डायरेक्ट इनडायरेक्टली सगळ्याच इंडस्ट्रीला फरक पडलाय। आज आपल्याकडे जर 40 एम्प्लॉई असतील तर त्याचं जे काही नाश्ता असेल, जेवण असेल, त्याच्यावरती डायरेक्टली नाही म्हणलं तरी 10-20 रुपयांनी का होईना तो फरक पडलाय। ती कॉस्ट कोण बेअर करणार आहे तर ते आपल्यालाच बेअर करावी लागणार आहे। हे छोटे छोटे मुद्दे आहेत, त्याचा बऱ्यापैकी इंडस्ट्रीला प्रॉब्लेम येतोय। पण मग हे असंच चालू राहिलं तर किती काळ चालेल आणि काय पुढे भविष्यामध्ये तुम्हाला चिंता वाटतेय? शासनाचा काही बी प्लॅन तयार आहे? त्यांनी काही संपर्क केलाय किंवा या सगळ्या परिस्थितीवर त्यांच्याकडे काही उत्तर आहे असं वाटतंय का? नाही, याच्यावर आता एवढा मोठा परिणाम जाणवायला लागलाय की सरकारने सगळ्यात पहिलं म्हणजे काळा धंदा करणारे जे आहेत, कारण ब्लॅक मार्केटिंगचा नवीन धंदा आता चालू झालेला आहे। गॅसचा स्टॉक घेऊन तो जास्त दराने विकणे। तर आमची अशी मागणी आहे की मंत्रिमंडळाने तातडीने एक बैठक उद्योजकांची बोलवावी आणि त्या ठिकाणी विजेचे दर असतील त्याच्यामध्ये आपल्याला काय उद्योजकांना कमतरता त्याच्यामध्ये कमी करता येतील, म्हणजे जेणेकरून गॅसचा दर वाढल्यामुळे 20 ते 25% हा अनेक उत्पादनांवर वाढीव परिणाम होणार। कृत्रिम तुटवडा केला जातोय, ब्लॅक मार्केटिंग देखील होऊ शकते आणि त्यामुळे उद्योजक जो आहे तो अजून त्याची पिळवणूक होऊ शकते। परंतु हे किती दिवस चालेल असं वाटतंय? जर युद्ध लांबलं तर त्याचे परिणाम इंडस्ट्रीला ठप्प होईल, काय वाटतंय? काय परिस्थिती आहे? नाही, सध्याचा सिनारो जर बघितला आता तर युद्ध किती दिवस चालेल माहित नाही, पण आता त्याचे दूरगामी परिणाम आताच दिसायला चालू झालेत आणि युद्ध थोडं वाढलं तर मला नाही वाटत की जास्त काळ नाही, महिनाभरानंतरच इंडस्ट्री बंद पडायला चालू होईल आणि त्याचे गंभीर परिणाम लोकांना भोगावे लागतील। लोक घरी बसतील, लोकांना मजुरी देता येणार नाहीये। सध्या जे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे तिथे मंत्रिमंडळ तातडीने यावर उपाययोजना म्हणून बैठक बोलवतं का आणि एकंदरीत या परिस्थितीमध्ये काही निर्णय घेता का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। मिस्टर पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, पिंपरी चिंचवड। दरम्यान गॅस तुटवड्यामुळे लघु उद्योगांना देखील फटका बसतोय, तर तिकडे आता गॅसच्या तुटवड्याचा परिणाम गुढीपाडव्यावर देखील होणार असल्याचं दिसतंय। कारण गॅस तुटवड्यामुळे मिठाईच्या ऑर्डर्स अपूर्णच आहेत। आखाती देशांमधील युद्धाचा फटका आता थेट महाराष्ट्रातील आणि देशातील सणांवर देखील पडताना दिसतोय। गुढीपाडवा जवळ आहे। गुढीपाडवा या सणानिमित्त अनेक जण मोठ्या प्रमाणामध्ये मिठाईच्या ऑर्डर्स आणि स्वीट होम्स आणि मिठाईच्या कारखान्याला ज्या ऑर्डर्स दिल्या जातात त्या तशाच आहेत, अजून अपूर्णच आहेत। आखाती देशात सुरू असलेल्या या युद्धामुळे यंदा गॅसच्या तुटवड्यामुळे मिठाई तयार करणारे कारखाने बंद पडू लागले। जिथे 10 गॅस सिलेंडरची गरज आहे तिथे 3च सिलेंडर मिळत आहेत। शनिवार पेठेतील अशाच एका मिठाईच्या कारखान्यातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांनी। पाहूयात। बसतोय सिलेंडरची नेमकी काय परिस्थिती आहे आणि या गॅसच्या तुटवड्यामुळे त्या सगळ्या मिठाई बनवणाऱ्यांवर किंवा हॉटेल्सवर काय परिणाम झालाय ते जाणून घेऊया। आपल्यासोबत व्यापारी आहेत। गुढीपाडवा निमित्त मिठाई तुम्ही बनवता, किती मिठाई दरवर्षी बनवली जाते तुमच्याकडून? दरवर्षी मिठाई म्हणजे आमचं बासुंदी आणि सीताफळ अंजीर रबडी हे शिवशंकर नावाने फेमस आहे। हे
1200 किलो बासुंदी लागतं ह्या वर्षी अजून सिलेंडर नाही. काल तर दुधाचं असं झालं की दूध 1200 लिटर आल्याने सिलेंडर नसल्यामुळं ते दूध मला फ्रीजमध्ये परत ठेवावं लागलं. आज 1-2 सिलेंडर मिळाले मग ते काम चालू केलं. यावर्षी किती ऑर्डर आहे तुमच्याकडे मिठाईची सगळी गुढीपाडव्यानिमित्त? गुढीपाडाला आम्हाला 1000 किलो बासुंदी जातात. बर 1000 किलो आणि बासुंदी पेढे. फक्त. हा फक्त बासुंदी एवढं. मग पेढे वगैरे भरपूर जातात. हा. पण आता सिलेंडर नसल्यामुळं तुम्हाला रोज किती सिलेंडर लागत होते? समजा ह्या युद्धाच्या आधी रोज किती सिलेंडर तुम्हाला यायचे? सिलेंडर लागतात. 8 आठ यायचे. रोज 8. आता किती येत आहेत? आता काल 1 मिळालं आणि आज 1 मिळालं. हा. हो. कंपन्यांकडून काय सांगितलं जातं? जे तुमचे डीलर आहेत त्यांच्याकडनं काय सांगितलं जातं? सिलेंडरच मिळत नाही पुढं म्हणते. आम्हाला 2,500 मिळेल, आम्ही कसं तुम्हाला देऊ रोजच्या रेटमध्ये असं म्हणते. बर बर हा. म्हणजे रेटचा पण काही परिणाम पडलाय भावामध्ये? हा रेट पण ते वाढून मागतात. वाढून दिलं की आम्हाला परवडत नाही. हा. हा, तरी पण आम्ही त्यांना आज 2,500ने 1-2 सिलेंडर दे म्हणलं. 2,500 5,000 रुपये दिले आणि 2 सिलेंडर घेतला. बर हो. मग आता तुम्हाला सिलेंडरचं कसं करताय? समजा 8-9 सिलेंडर तुम्हाला लागायचे, आता 2-3 घेताय, पण मग आता आज उद्या 3 दिवस बघणार. तिसऱ्या दिवशी आम्हाला काय गुढीपाडव्याचं करताच येणार नाही. अच्छा, हा. म्हणजे गुढीपाडव्याची ऑर्डर पूर्ण होणार नाही. होणारच नाही. बर गुढीपाडव्याचं ऑर्डर होणार नाही. मग आता ग्राहकांना कसं सांगताय तुम्ही? कारण ग्राहकाला जर माहितीच आहे सिलेंडरचा प्रॉब्लेम असल्यामुळे आता बरेच लाईनीत हॉटेल बंद आहेत आज. बर हा. मग मग तुमच्या आम्ही आमचं होतं तेवढं ट्रक चालवणार आज आणि उद्या परवा. आणि निम्मे कामगार आम्ही गावी पाठवलं. काल परवा दिवशीच गेले सिलेंडरमुळे. सिलेंडर नसल्यामुळे कामगार तुम्ही कामगार गावी हा पाठवले. 1 महिनाभर आता कामच नाही त्यांना. मग गावी पाठवले त्यांना. हा, हा. हो. बर पण आता डीलरला काही सांगितलंय का तुम्ही की बाबा मला एवढे सिलेंडर लागणार आहेत, असं काही सांगितलंय का? डीलर का म्हणतो मला मिळालं तर मी देतो. हा 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 मला नाही मिळालं तर मी कुठून देऊ असं म्हणतो. बर हं. मग आता 2 सिलेंडरवर होते तुमचं रोज? अजिबात होत नाही आता. आमचं आज उद्या 1 दिवस चालेल. बर परवापासून नाही होणार. मग या युद्धाचा फटका बसलाय तुम्हाला? 100% फटका उद्यापासून 100% फटका आहे. कमर्शियल गॅस आता जे आहे ते पुरवठा कमी झाला आणि त्यामुळं या सगळ्या व्यापाऱ्यांना, हॉटेल्स मालकांना आणि या मिठाई बनवणाऱ्यांना देखील याचा फटका मोठ्या प्रमाणात बसताना दिसतोय. कॅमेरा पर्सन सचिन हंचाटेसह अभिजित पोते, न्यूज 18 मराठी, पुणे.